आदरणीय लोकमान्य गणमान्य माझे सर्व पक्षातील सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हा कार्यक्रम, ही पदयात्रा, हे फार मोठे चिंतनाचं सूत्र हे भारतीय नागरिकांना सापडलंय. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातले लोक भाग्यवान आहे की या थेट या धुरीणी या विचारांची होत असताना, या चिंतन घुसळण होत असताना आपण प्रत्यक्ष तिथे साक्षीदार आहात. ठीक 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या एका संघटनेची स्थापना झाली. मुस्लिम लीग का स्थापन झाली, RSS का स्थापन झाली, तर महात्मा गांधी नावाच्या एका संताचा वैचारिक उदय झाला होता आणि महात्मा गांधींनी एक क्रांती पुकारली होती. कोणची क्रांती? समता, बंधुता, सामाजिक न्याय. आणि याचा अर्थ काय? तर स्पृश्य अस्पृश्यता आम्ही नष्ट करू. याचा अर्थ काय? तर स्त्री पुरुष समानता आम्ही आमच्या देशात लागू करू. आणि या वैचारिकतेच्या पलीकडे थेट संसाधनाच्या अनुषंगानं धोरण होतं की जमीन जुमला जायदाद ही जी आहे ही सर्वांची असली पाहिजे. मुठभर लोकांच्या हातात सर्व सूत्र असता कामा नये आणि संपत्तीचा समान पद्धतीनं वाटप होईल. संसाधनावर सर्वांचा समान अधिकार राहील. म्हणजे अर्थसत्ता आणि राजसत्ता ही सर्वांची असेल. हे गांधीजींचं सूत्र या देशामध्ये माहोल करायला लागलं. आव्हान आहे, आपल्या सगळ्यांना राजसत्ता मिळाली पाहिजे, हा देखील विचार तो नाकारणार आहे. आणि याकरता स्वयंसेवक संघ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. 30 जानेवारी 48 ला संध्याकाळी 5:20 गांधींवर 3 गोळ्या का झाडल्या? महात्मा गांधींचं तुषारबाईंच्या वाडवडिलांचं काही त्या गोडसे अँड कंपनीशी आरोपी तर सावरकरी होते. या 7 लोकांशी काही त्यांचं भांडण होतं दुऱ्या बंधाऱ्याचं. यांच्या काही गाववाले होते, यांचे आजोबा त्यांच्या आजोबाला बोलले, असा काही विषय होता. गांधी काही या देशाचे पंतप्रधान होणार होते. गांधींचा खून झाल्यानंतर काही करोडो रुपयांची कुठे गल्ला चोरी मारला करता येणार होती? नाही. तर गांधींचा जो खून झाला तो याकरता झाला की देशात बंडाळी निर्माण व्हावी आणि पवित्र असं आपलं भारताचं संविधान जी निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती ती थांबावी. आणि या देशावर संविधानाने राज्य न करता या देशावर पुन्हा मनुस्मृतींनी अर्थात बंच ऑफ थॉटच्या नुसार या देशाचा कारभार चालावा, म्हणून महात्मा गांधींचा खून करण्यात आला होता. आणि बंच ऑफ थॉट आणि मनुस्मृती ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहे. आज त्यानुसार हा देश निर्माण झाला पाहिजे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कार्यरत आहे. आपण भाजपला शिवाय देतो, तिथं कठपुतली हे बोट हलवतात ते खाली नाचतात. आणि त्यांच्या नादी लागून जी बहुजन समाजातली पोरं आणि नेते जे नाचायला लागले त्यांच्यावर फक्त आम्ही क्यूज व्यक्त करू शकतो, संताप व्यक्त करणं हे संयुक्तिक होणार नाही. आणि ही जी मूळ लढाई आहे, या लढाईला आणि या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत असताना जो नियतीचा जो खेळ आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. गेल्या 100 वर्षात स्वयंसेवक संघाचं काय योगदान आहे, या माझ्या वक्तव्याचा फार मोठा आता आशय घेऊन मला ट्रोल केला जाणार आहे, हरकत नाही. मात्र त्यांचं योगदान काय? शिवाजी महाराजांचं योगदान आम्हाला मान्य आहे. संभाजी महाराजांचं योगदान आम्हाला मान्य आहे, स्वराज्य संरक्षक होते. महात्मा गांधींचं योगदान हे सर्व मान्य आहे, सर्वांना मान्य आहे, सर्वांचं त्यांचं. तुमचं योगदान काय? काँग्रेसचं योगदान हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. काँग्रेसच्या ज्या चुका असतील, उणिवा असतील, त्यावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने देखील आमचं नेतृत्व तयार असतं. मात्र संघाचं योगदान काय? तर स्थापन झाल्यानंतर इंग्रजांचं हस्तक हे त्यांचं पहिलं योगदान आहे. दुसरं योगदान काय? तर या देशामध्ये इंग्रजांसाठी मुखबिरी करणे, इंग्रजांना माहिती पुरविणे हे त्यांचं योगदान आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये काँग्रेसने आणि भारताच्या लोकांनी सहभागी न होण्याची भूमिका घेतली. त्यांच्या सैन्यामध्ये सैनिक भरती करण्याकरता एजंट म्हणून काम करणे हेही त्यांनी काम केलं. आणि ते करत असताना आपला देश स्वतंत्र होता कामा नये
म्हणून प्रयत्न करणारं संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. साठी लोकांकरिता आणि सगळ्यांना मतांचा अधिकार राहील. त्यामध्ये जात पाहिला जाणार नाही, धर्म पाहिला जाणार नाही, संपत्ती पाहिला जाणार नाही. आणि हादरा बसला व्यवस्थेला. ज्यांच्याजवळ गडगंज संपत्ती होती, ज्यांच्याजवळ सर्व 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 आणि सर्व शेती वाडी आणि संसाधन यांच्याजवळ होते, यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते घाबरायला लागले आणि त्यांनी म्हणाले, अरे गांधींना सहकार्य मिळत आहे, गांधींचं लोक आपल्या देशातले आता ऐकायला लागलेली आहेत. आता गांधी एक क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, इंग्रजांना या देशातून पळून लावल्याशिवाय राहणार नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि सगळी जी राजसत्ता जी आहे, सर्व धर्मसत्ता जी आहे, मंदिरात कोणी प्रवेश घ्यायचा नाही घ्यायचा, कोणावर कामावर ठेवायचं नाही ठेवायचं, कोणाला जवळ बसवायचं नाही बसवायचं, हे समाजाचे नियम आपण ठरवतो. सगळी संपत्ती आपल्या जवळ आहे. आणि गांधींच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला यांच्यासोबत एका पट्टीवर बसावं लागेल आणि